मोर्शीतील एकत्र आलेल्या विविध संघटनांनी पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा निषेध करत मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात निष्पाप देशवासियांचा बळी गेला। या हल्ल्याचा तीव्र निषेध करत व मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता मोर्शी शहरातील भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्व सकल हिंदू समाज बांधवांनी एकत्रित येऊन श्रद्धांजली सभा आयोजित केली। त्या दहशतवादानं भ्याड हल्ला केला, मुद्दाम जाणून बुजून तुम्ही हिंदू आहात असं समजून त्या मुसलमानांनी आपल्यावर भ्याड हल्ला केला। सरकारनं त्याच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई केली पाहिजे। फक्त पाकिस्तानसंग युद्ध झालं तरी चालते, पण याची हायगट मिया लोकांची अजिबात केली नाही पाहिजे। यावेळी सर्व उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या देशवासियांना आदरांजली वाहिली। गेल्या काही दिवसाच्या पूर्वी 370 कलम हटवल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये शांतता नांदली होती आणि तेथील लोकांना पर्यटकाच्या माध्यमातून व्यवसाय उपलब्ध झालेला होता, त्यांचा रोजगार उपलब्ध झालेला होता आणि त्या ठिकाणी सेनेने जे आपले मजबूत पाय रोवले होते त्यामुळं पाकिस्तानला भारताला कुठेही डिवचण्याची संधी मिळत नव्हती। सेना तत्पर होती, परंतु पहलगाम या ठिकाणी काही पर्यटक होते आणि त्या पर्यटकांवरती हल्ला करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न पाकिस्तानने या अतिरेक्याच्या माध्यमातून केलेला आहे। हा अतिशय निंदनीय प्रकार आहे, कारण पर्यटक त्या ठिकाणी काश्मीरला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं सुद्धा जातात। त्या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांनी या पर्यटकांना मदत केली, त्या मुस्लिम बांधवांना सलामसुद्धा करतो, परंतु अजूनही काही घुसखोर त्या ठिकाणी आहेत आणि त्या घुसखोराच्या माध्यमातून त्या ठिकाणी या अतिरेक्यांनी आपला डाव साधला आणि या पर्यटकांना त्या ठिकाणी बळी बनवले, त्यांचा निष्पाप बळी गेला। त्या सर्व हल्ल्याचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निषेध नोंदवतो। आतंकवादाचा जाहीर निषेध करत देशाच्या सुरक्षेसाठी एकत्रितपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला। जे काश्मीरमध्ये दहशतवादी हमला झालेला आहे आणि त्यात जे हिंदू मारले गेलेले आहे यांच्याविषयी मी खूप दुःख व्यक्त करतोय आणि सरकारला एकच विनंती करतो की यापुढे असे दहशतवादी हमले आपल्या भारतात होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी, हीच विनंती करतो आणि जे आतंकवादी आहे यांच्यावर खूप कठोर कारवाई सरकारने करावी। या कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे पाकिस्तानासाठी जे काही रद्द केलं आहे त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि हे जे भ्याड हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राजनाथ सिंह हे यांचा तात्काळ निर्णय कराल 1 मेच्या नंतर यांची पिक्चर खतम। आपण एकच प्रतिक्रिया करतो, पाकिस्तानने जो आपल्या देशावर हमला केला आणि आपले देशातले जे नागरिक आहे सर्वसाधारण नागरिकांची जीव घेतला त्याबद्दल मी त्याचा निषेध करतो। 22 एप्रिल 2025 पहलगाम काश्मीर येथे काही आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आणि या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या देशवासियांना काही देशवासियांना हौतात्म्य प्राप्त झालं। असा निंदनीय जो प्रकार काही पाकिस्तानी आतंकवाद्याकडून जो करण्यात आला याचा आम्ही भारतीय जनता पार्टी मोर्शी शहराच्या वतीनं याचा निषेध करतो व ज्या देशवासियांना आपला प्राण गमवावं लागलं त्या देशवासियांना एक श्रद्धांजली आज अर्पण करतो। भारताचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब आज अतिशय म्हणजे एक मीटिंग दौर चालू आहे आणि येणाऱ्या काही दिवसात या हल्ल्याचा जोरदार काहीतरी प्रतिकार भारतातर्फे होईल अशी अपेक्षा बाळगतो। 2 दिवसाआधी पुलगाममध्ये जो काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा पर्यटकांवर जो भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज मोर्शी शहरामध्ये सर्वपक्षीय आणि भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ज्येष्ठ नागरिक संघटना सर्वांच्या वतीनं आज त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम या जयस्तंभ चौकामध्ये आयोजित करण्यात आला।
या जयस्तंभ चौकामध्ये आपल्याला ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या, राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आणि व्यावसायिकांनी प्रतिक्रिया दिल्या. असा भ्याड हल्ला भूतोना भविष्यात होऊ नये आणि यावर कठोरात कठोर शासन आपल्या या केंद्र सरकारने पावले उचलावी याबद्दल प्रतिक्रिया लोकांच्या उमटल्या होत्या. कॅमेरामन राजेश गजबीसह मी श्रीकांत जिनकर, सिटी न्यूज, मोर्शी. मोर्शीतील नागरिकांनी आज एकत्रित येत देशप्रेम आणि ऐक्याचा प्रत्यय दिला आहे. देशावर आलेल्या संकटात संपूर्ण देश एकवटलेला आहे. हा संदेशही या श्रद्धांजली सभेमधून स्पष्ट झालाय.